मी तन्मय मयूरगाडे। आजचा माझा पहिलाच व्हिडिओ आहे। तर आज मी तुम्हाला माझ्या गावातील बाजार भरलेला दाखवणार आहे। तर तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब। ही माझी शाळा आहे, जिल्हा परिषदेची, माझ्या गावातली। इथं तो बोर्ड लावलेला आहे आनंदी बाजाराचा। इथे सर्व शिक्षक स्टाफ बसलेला आहे आणि इथे माझे आजोबा आहेत, ते त्यांचे मनोगत व्यक्त करतायत। हे मुले बसलेले आहेत, बघा ना, त्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद येत आहे आणि असा आनंद जिल्हा परिषद शाळेतच मिळतो, इतर कोणत्याही शाळेत मिळत नाही। तर इथं मुलं विकत आहेत, त्यांनी स्टॉल उभा केलेले आहेत विविध प्रकारचे। इथं एक मुलगी कांदे, लिंबू, मिरच्या असे वेगवेगळे प्रकार विकत आहेत। इथं खाण्याचं आहे। तर असा आनंद कोणत्याच शाळेत मिळत नाही, कोणत्याच। तर हा आनंद ह्याच शाळेत मिळतो। तुम्ही पाहू शकता मुलांच्या चेहऱ्यावर खूप। इथं बघा, इथं पेरू विकत आहेत। इथं पाणीपुरीचा स्टॉल आहे, इडलीचा स्टॉल आहे। इथं खाण्यासाठी आहे, पाहू शकता। इथं मुले बसले आहेत दोन। तर इथं दोन मुले पाणीपुरी विकत आहेत। हा बाजार बाल आनंदी बाजार या शाळेतील पहिलाच बाल आनंदी बाजार आहे, तुम्ही पाहू शकता। आणि हा बाजार पहिलाच आहे व त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद खूप दिसून येतोय। इथं सर्व भाजी आणि गाईज, हा माझा पहिलाच ब्लॉग असल्यामुळे तुम्ही मला सपोर्ट करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा। आणि इथं माझी आत्याची मुलगी बसली आहे, ती पण स्टॉल विकत आहे। तर मला सपोर्ट करा तुम्ही आणि तुमच्याही शाळेत असा बाजार भरतो का हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। तर इथून पुढे हा व्लॉग तुम्ही कंटिन्यू करू शकता। तर सॉरी गाईज, मी इथून व्हिडिओ वॉइस करत आहे कारण की ह्या खूप मोठा आवाज येत आहे, त्या आवाजामुळे तुम्हाला काही समजणार नाही। तर इथं मुले विकत आहेत पाणीपुरी, भेळ, बिस्किट असे। त्यांनी त्यांच्या शाळेचे नाव लिहून असे खूप छोटे छोटे असे बोर्ड लावलेले आहेत, छान प्रकारे तुम्ही पाहू शकता। इथं मुले भाजी, कुरकुरे विकत आहेत। पुढे मुले पपया, पेरू असे। ही माझी आत्या आहे आणि तिच्या बाजूला एक शिक्षिका आहेत। तर हा एक बाजार आहे पूर्ण असा। हा पूर्ण व्ह्यू आहे शाळेचा आणि शाळेच्या समोरचा, तुम्ही पाहू शकता। तर शाळेच्या कडेने असे ब्लॉग टाकलेले आहे आणि त्या ब्लॉगवर मुले आपला स्टॉल मांडत आहेत आणि बसलेले आहेत। तर हे आपण दुसऱ्या ब्लॉग